रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नागोठण्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर हटविण्यासंदर्भात मनसेचं आमरण उपोषण। रोहा येथील तहसील कार्यालयासमोर मनसेचं आंदोलन सुरू। औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठण्याच्या समोरील अनधिकृत टॉवर संदर्भात मनसेचे उपोषण। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोर असणाऱ्या इमारतीवर मोबाईल टॉवर बसवण्यात आले। हे टॉवर हटविण्याकरिता स्थानिकांनी मनसेकडे धाव घेतली। सदरचे टॉवर अनधिकृत असल्याचं सांगत या संदर्भात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत। या कार्यकर्त्यांनी आज रोहा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत या संदर्भात उठाव सुरू केलाय। मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे हे स्वतः या प्रश्नावर आमरण उपोषणास बसलेत। या आंदोलनाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त पाठिंबाही मिळतोय। त्यामुळे आता अनधिकृत टॉवर बाबतीत रोहा प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागले। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। काय सांगाल, आज आपण रोहा तहसीलच्या समोर उपोषणाला बसलात, नेमकी आपली मागणी काय, मुद्दे काय आहेत? नागोठणे येथील एका बिल्डिंगवर अनधिकृत मोबाईल टॉवरचं काम चालू आहे। त्या टॉवरला तिथल्या स्थानिक लोकांनी विरोध केला। 4-5 महिन्यापूर्वी हा विरोध केला, परंतु तहसीलदार म्हणतात की आम्ही त्यावर कारवाई केली, गटविकास अधिकारी म्हणतात आम्ही कारवाई केली, ग्रामपंचायत म्हणते आम्ही परमिशन दिलेली नाही आहे। मग हा टॉवर उभा राहिला कसा, असा सर्व आमच्या महाराष्ट्र सैनिकांना प्रश्न पडलेला आहे। तिथले नागरिकांनी आम्हाला मनसेकडे एक निवेदन दिलं आणि सांगितलं की ह्यामध्ये आम्हाला न्याय मिळवून द्या। त्या अनुषंगाने आज आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत। कधीपर्यंत हे उपोषण सुरू राहील? जोपर्यंत टॉवर हटवत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार। एकूणच आपल्या या आंदोलनाला पाठिंबा कुणी दिलेला आहे? सन्मान्य राजसाहेबांनी देखील आम्ही त्यांना मेल वगैरे करून सांगितलेलं आहे। आणि तशा अनेक पक्षातील काही RPI असो किंवा शिंदे गट असो, अशा अनेक लोकांनी देखील आम्हाला ह्याच्यामध्ये पाठिंबा दिलेला आहे। प्रशासनाची आपली काही चर्चा सकारात्मक झाली का? हो, चर्चा झालेली आहे। ते म्हणतात की हे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांकडे आहे, पण गटविकास अधिकारी मॅडम म्हणतात की आमच्याकडे ते अधिकार नाही आहेत, मला बघावं लागेल, तर त्यांनाच माहिती। पण जोपर्यंत टॉवर हा पूर्ण हटवत नाही, त्याचा स्ट्रक्चर खाली उतरवत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार।